नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगल्समध्ये. आज आपण थोडक्यात एक पाहूया की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुसंवर्धन विभागामध्ये जाहिरात आलेली आहे. क्लास 1 अधिकारी गट अ हे पद आहेत. एकूण पदसंख्या जर पाहिली तुम्ही तर खरंच जे विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी हमखास फॉर्म भरायचा आहे. कारण तुमचं नाही म्हणलं तर 90% ते 95% तुमचं सिलेक्शन होणारच आहे. ओके, कारण याच्यामध्ये पदसंख्या जर बघितली ना तर तुम्ही आजच्या काळामध्ये MPSCमध्ये मला तर वाटते की एवढी जाहिरात मागच्या 10 वर्षामध्ये राज्यसेवेमध्ये सुद्धा एवढे पदं भरली गेली नसतील क्लासचे जेवढे पदं ह्या जाहिरातीमध्ये आहेत. ओके, फक्त याची पात्रता आपण पाहूया, एज वगैरे काय आहे थोडक्यात पाहूया आणि एकूण जागा वॅकन्सीनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार किती आहेत याची संपूर्ण माहिती आपण या जाहिरात व्हिडिओमार्फत पाहूया. तर इथं बघू शकता की जागाचं जर प्रमाण बघायला गेलं तर एकूण जागा जी आहे ती इथं बघू शकतो की 2795 जागा आहेत. 2795 जागा. ह्या जागांचं प्रमाण जर बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत. कारण अशा पद्धतीची जाहिरात आजपर्यंत कधी आलेलीच नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण हे खूप पदसंख्या आहे 2795. इथे कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता आपापल्या कॅटेगरीनुसार की SC ST असेल की किती प्रमाणात जागा आहेत. त्याच्यानंतर ओपनसाठी बघा इथे EWसाठी 282 एकूण जागा आहे. त्याच्यानंतर SCBCसाठी 280 जागा आहेत आणि एकूण मुलांसाठी बघायला गेलं तर 769 जागा आहेत. जर या जागेमध्ये बघायला गेलं तर खूप विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघायला गेलं तर क्वालिफिकेशन वेगळ्या प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये आपण पाहूया की एकूण जर बघायला गेलं तर क्लास 1चे पद आहेत. हे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुवर्धन सेवा क्लास 1. ओके, जाहिरात क्रमांक आहे ती 88/2025ला आलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता की फॉर्म भरायची तारीख सुरू झालेली आहे 29 एप्रिलपासून 19 मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर आपल्याला क्वालिफिकेशन बघायचं आहे की याच्यामध्ये क्वालिफिकेशनसाठी काय आहे. अर्हता तुमच्यासाठी आरक्षण वगैरे बेसिक गोष्टी तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. व्हिडिओ बनवणार नव्हतं परंतु म्हटलं जर या व्हिडिओमुळे एक जर विद्यार्थी तरी फॉर्म भरू शकला, कारण खूप विद्यार्थीचे वेतन श्रेणी बघायला गेलं तर S20नुसार 56,100 ते 1,77,500 एवढं पेमेंट आहे. पेमेंटचा काही विषय नाही, पेमेंट भरपूर आहे. त्याच्यानंतर मिनिमम एज क्रायटेरिया 18 वर्ष आणि मॅक्झिमम बघायला गेलं तर 38 वर्ष. मिनिमम हे 18 आहे आणि अराखीव खुलेसाठी 38 आहे आणि जे कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांना 43 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर बाकी खेळाडू वगैरे तुम्ही पाहू शकता. दिव्यांगासाठी 45 वर्षापर्यंत परीक्षा दिव्यांग विद्यार्थी देऊ शकतात. हां, इथं बघू अर्हता बघायला गेलं तर अर्हता बघा तुम्ही तर की शैक्षणिक अर्हता बघायला गेलं तर काय शैक्षणिक अर्हता एकूण बघायला गेलं तर पासेस बॅचलर डिग्री इन द वॅटरनरी सायन्स आणि वॅटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी. ओके, म्हणजे पशुवैद्यकीय जी पदवी आहे ते पशुवैद्यकीय पदवी तर तुम्हाला लागणार आहे. इथं बघू शकतो. ओके, पशुवैद्यकीय पदवी त्याच्यामध्ये तुम्हाला आता अशा प्रकारचे जे पदं येतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे सांगतात किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे कुठलं असलं पाहिजे वेगळं. परंतु इथं काहीच नाही, तुमच्याकडे फक्त एक बॅचलर डिग्री पाहिजे जेणेकरून तुम्ही ह्याच्यामध्ये फॉर्म भरू शकाल. ओके, त्याच्यामध्ये बाकी वगैरे काय विचारले नाही, बेसिक गोष्टी आहेत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जर तुमचे विद्यार्थी आहेत, आता माझ्या साधनत्यामध्ये म्हणजे माझे जवळचे जे कोण मित्र आहेत त्याच्यामध्ये एकही मित्र नाही की त्यांची म्हणजे ह्या पोस्टसाठी जी डिग्री लागते ते डिग्री झालेली आहे. ओके, त्याच्यामुळे जर तुमचे मित्र कोण असतील, डॉक्युमेंट वगैरे हे लागतील, तुमचे मित्र जर कोणी असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना कृपया हे कळवा की एवढ्या जागा आलेल्या आहेत. खूप विद्यार्थी असे आहेत की त्यांना अजून ह्या जागा आलेल्या नाहीत किंवा अशा जागा जर आलेल्या असतील तर त्यांना असं माहीत असतं की ह्या जागा इथे फक्त ओन्ली एक्सपिरियन्सवाले असतात ना त्यांना वगैरे असतील असं वाटतं त्यांना. परंतु अशा पदांची जाहिरात मोठी आलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना सांगा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा देखील फायदा होईल. बाकी याच्यामध्ये काही नाही. डेट वगैरे तुम्ही भरू शकता 19 मेपर्यंत. पदं वगैरे बघितलं, एज वगैरे बघितलं, एकूण किती आहे ती तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार पहा ना. तर ह्याची आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, त्याची PDF आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथं जाऊन सुद्धा पाहू शकता. महत्त्वाची गोष्ट आहे की ही पदसंख्या. ओके, पदसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. इथं बघू शकता 2-2, 3-3% आरक्षण आहे कॅटेगरीला. तिथं 70-80 जागा आहेत आणि ह्या पोस्ट समजा क्लास 1 आहेत. ह्याच्यामध्ये क्लास 2 क्लास 3 वगैरे नाही, टोटल पोस्ट क्लास 1 अधिकारी आहेत. ओके, त्याच्यामुळं 2795 जे पद आहेत 2795 मला वाटत नाही एवढी संपूर्ण पदं हे भरले जातील. कारण विद्यार्थी जर भेटले नसतील तर एवढे पदं म्हणजे मुश्किल आहे. बघूया त्या काळामध्ये काय होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला असेच जोडलेलं राहा.
व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत जरूर शेअर करा. ओके, जेणेकरून त्याचा देखील फायदा होईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.